नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, GCC TBC टायपिंग परीक्षा जून 2026 या इव्हेंटचे हॉल तिकीट प्रवेशपत्र आलेले आहेत आणि याच परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना घेऊन आपण तुमच्यासमोर आलेलो आहोत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शासकीय टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा, ज्याला आपण GCC TBC असं म्हणतो, या परीक्षा जून इव्हेंटच्या होत्या आणि जून इव्हेंट हा नेहमी जुलै महिन्यामध्ये होत असतो। याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून मागील काही दिवसांपूर्वी परीक्षेचं वेळापत्रक देखील जारी करण्यात आलं होतं। हे वेळापत्रक आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देखील टाकलं होतं। त्याच्याबरोबर त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती। मित्रांनो, या परीक्षा ज्या आहेत या 2 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत घेण्यात येणार आहेत। मग काही विद्यार्थ्यांची परीक्षा ही 2 जुलैला असू शकते, काहींची 3, 4, प्रत्येकाच्या प्रत्येक विषयानुसार या परीक्षेचा कालावधी वेगवेगळा असू शकतो। मात्र पूर्ण परीक्षेचा कालावधी हा 2 जुलै ते 20 जुलै या दरम्यान असेल। परीक्षेची पद्धत कोणती आहे तर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येत असते। महाराष्ट्रातल्या एकूण 209 परीक्षा केंद्रांवरतीच ही परीक्षा होणार आहे। ठराविकच केंद्र आहेत आणि याच केंद्राव्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी परीक्षा घेतली जात नाही। कोणकोणत्या विषयांसाठी ही GCC TBC परीक्षा होणार आहे तर मराठी 30 आणि 40, हिंदी 30 आणि 40, इंग्रजी 30, 40, 50 आणि 60 अशा एकूण 8 विषयांकरता ही परीक्षा होणार आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सदर प्रमाणपत्र परीक्षेचे हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र फक्त आणि फक्त इंग्रजी 30 आणि 40 याच विषयांचे आलेले आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्येच मराठी, हिंदी त्याच्याबरोबर इंग्लिश 50 आणि 60 या परीक्षांचे हॉल तिकीट प्रवेशपत्र येऊ शकतात। मात्र हा व्हिडिओ सर्वांनीच पहा, कारण असं आहे की हॉल तिकीट आल्यानंतर सध्या काय करणं अपेक्षित आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, हॉल तिकीट कधी आलेले आहेत तर 30 जून 2026 रोजी हे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत। कुठे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, या ऑफिशियल वेबसाईटवरती संबंधित टायपिंगची जी तुमची संस्था आहे या संस्थेच्या लॉग इनमध्ये आलेले आहेत। मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, पटकन आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आणि त्यांच्याकडून हॉल तिकीट घ्यायचे। इन्स्टिट्यूटकडूनच हॉल तिकीट मिळणार आहेत, आपल्याला डायरेक्ट कोणीही देणार नाही किंवा आपल्याला स्वतःहून डायरेक्ट ते इन्स्टॉल करता येणार नाहीत, डाउनलोड करता येणार नाहीत। याच्यासाठी आपल्याला प्रॉपर त्या संस्थेमध्ये जावं लागेल, इन्स्टिट्यूटमध्ये जावं लागेल आणि त्यांच्याकडूनच घ्यावं लागेल। एकदा का हॉल तिकीट मिळालं की मग आपण काय करायचं, हॉल तिकीट मिळाल्यानंतर वेळ तपासून घ्यायची, सर्व माहिती तपासून घ्यायची, आपला विषय बरोबर आहे का, आपलं नाव बरोबर आहे का, आपले फोटो बरोबर आहेत का, सर्वच्या सर्व गोष्टी एकदा चेक करून घ्या। याच्यानंतर व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, हॉल तिकीट ज्यावेळेस आपण घ्यायला जाणार आहात त्यावेळेस आपला एक आयडेंटिटी साईजचा फोटो घेऊन जावा। या फोटोवरती शक्यतो तुमचा चेहरा क्लिअर असणं गरजेचं आहे आणि तो फोटो तुमच्या हॉल तिकीटवरती चिटकवणं गरजेचं आहे। फोटो चिटकवल्यानंतर त्या फोटोवरती संस्थेचा शिक्का आवश्यक आहे। जर तुमची संस्थेने तो शिक्का दिलेला नसेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये एंट्री मिळणार नाही, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या। हॉल तिकीट आल्यानंतर त्या हॉल तिकीटवरती तुमचा फोटो, त्या फोटोवरती शिक्का असणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली तुमच्या इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलची, प्राचार्यांची सही आवश्यक आहे।
सही आणि फोटो, सही आणि शिक्का हा तुमच्या फोटोवरती अपेक्षित आहे. फोटोच्या बाजूला असेल तर एंट्री मिळणार नाही. गेल्या परीक्षेमध्ये म्हणजेच जानेवारी इव्हेंटमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला होता. लोकांनी परीक्षेला त्यांना बसू दिलं नाही, परिणामी त्यांची परीक्षा मिस झालेली आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या नावात बदल असू शकतो, आडनावामध्ये बदल असू शकतो, आईचं नाव, विषय, फोटो. सर आमच्या काही मिस्टेक आहेत, तर आता त्याच्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही. का बरं? कारण ज्यावेळेस आपण फॉर्म भरल्याच्या नंतर काही दिवसांनी आपल्याला एडिट लिंक दिली होती. संस्थेने तुम्हाला त्याच्याबद्दल कल्पना दिलेली असेल नसेल हा पूर्णपणे संस्थेचा दोष आहे, त्यात तुमचा काहीही दोष नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्या नावामध्ये काही प्रॉब्लेम असेल, बदल असेल, आईचं नाव बदललं असेल, फोटो बदलले असतील, विषयच बदलले असतील, तर यामध्ये एडिट लिंक दिली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून संधी दिली होती दुरुस्तीची. आता हॉल तिकीट आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही बदल करता येणार नाहीत, हेही तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता प्रश्न आहे की सर आम्हाला त्या दिवशी, ज्या दिवशी आमची परीक्षा आलेली आहे टायपिंगची, त्या दिवशी इतर कोणती परीक्षा आहे, भले मग ती स्पर्धा परीक्षा असू शकते, UPSC MPSCची असू शकते, कॉलेजची परीक्षा असू शकते, तर तुम्हाला बॅच बदलता येईल, बदल करता येतील. तर याचे अर्ज 24 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 26 जून 2026 रात्री 11:59 सुरू आहेत. याच दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता, अर्ज करू शकता. याच्यासाठी तुम्हाला प्रति विद्यार्थी प्रति विषय 100 रुपये भरून ही बॅच चेंज करता येईल. बॅच चेंज करण्यासाठी प्रॉपर तुम्हाला डॉक्युमेंटेशन द्यावं लागेल. उदाहरणार्थ तुमची परीक्षा 5 तारखेला आहे, तर 5 तारखेला इतर कोणती परीक्षा आहे याचा सबळ पुरावा द्यावा लागेल. त्या परीक्षेचं हॉल तिकीट असेल किंवा तुम्ही फॉर्म भरलेला असेल, जे काही असेल ते तुम्हाला द्यावं लागेल, तरच तुम्हाला बॅच बदलता येईल. असं नाही की सर आम्ही फॉर्म भरला, आम्ही 100 रुपये भरले, मग आम्हाला बॅच बदलून मिळाली नाही, तर असं होणार नाही. जरी तुम्ही फॉर्म भरला, जरी 100 रुपये भरले, पण प्रॉपर तुम्ही डॉक्युमेंटेशन दिलं नाही, प्रूफ दिला नाही, तर बॅच बदलून दिली जात नाही. 26 जून नंतर यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची बॅच बदलली जाणार नाही. 24 ते 26 एवढंच टार्गेट आहे, एवढं लक्षात ठेवा. यानंतर बॅच चेंजसाठी संस्था लॉग इनमधूनच फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार नाही. नवीन प्रवेशपत्र मिळेल. जर आपण बॅच चेंज केली असेल आणि आपल्याला बॅच चेंज करून मिळाली सुद्धा, तर जुने हॉल तिकीट चालणार नाही, आपल्याला नवीन हॉल तिकीट मिळेल. त्याच परीक्षा केंद्रात बदल केला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षा केंद्र पुणेमधील आलं, तर दुसऱ्या बॅचसुद्धा पुणेमधीलच परीक्षा केंद्र येईल, सेंटर येईल, दुसरं येणार नाही. तुम्ही म्हणत असाल की आम्हाला सर दुसरं हॉल तिकीट आलं, दुसरं सेंटर येईल का? बिलकुल नाही. आणि उपलब्ध जागेनुसारच मंजुरी मिळेल. जर जागा शिल्लक असेल तर मंजुरी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. ते सुद्धा वेगवेगळ्या वेळेत मिळू शकते. सकाळी 9च्या बॅचमध्ये मिळेल किंवा संध्याकाळी दुपारी कोणत्याही बॅचमध्ये मिळू शकते. ईमेलद्वारे अर्ज अनेक विद्यार्थी करतात, अनेक इन्स्टिट्यूट करतात. ईमेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. परीक्षे दिवशी नक्की कधी पोचायचं? तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी मित्रांनो अगोदर अर्धा तास, पाऊण तास जावा. फॉर एक्झाम्पल परीक्षा सकाळी 9 वाजता आहे, शक्य असेल तर मी म्हणतो 8 वाजता तिथं पोचा. काय होईल? लवकर ओळखपत्र तुमची तपासणी होईल, हजेरी होईल, तुम्हाला चांगला सीट मिळेल, चांगला कम्प्युटर मिळेल, ट्रायल पॅसेज मिळेल. जर तुम्ही उशिरा गेला तर ट्रायल पॅसेजसुद्धा कदाचित मिळणार नाही. कदाचित कम्प्युटर कसा मिळेल गॅरंटी नाही, आपल्याला चेक करता येणार नाही. या सर्व गोष्टी प्रॉपर चेक करून पहा, त्याच्यानंतरच तुम्ही
परीक्षेला सुरुवात करा. त्याच्यामुळे परीक्षेच्या अगोदर कमीत कमी अर्धा तास त्या ठिकाणी पोहोचा. ट्रायल पॅसेज जो काही परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर मिळतो, हा सरावासाठी दिलेला स्पीड पॅसेज आहे, उतारा आहे. याचे गुण मिळत नाहीत, याचे गुण मिळणार नाहीत. मग कशासाठी द्यायचा सर? तर तो फक्त ट्रायल पॅसेज आहे, 3 मिनिटांसाठी असणार आहे तो, आणि फक्त आपल्याला ट्राय करण्यासाठी आहे. त्याचं कोणतंही काम नाही, आपल्याला फक्त तो ट्रायल करण्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्क मिळणार नाहीत. मात्र आपला कीबोर्ड व्यवस्थित चालतो का, आपला मशीन व्यवस्थित चालतोय का, हे चेक करण्यासाठी आहे. महत्त्वाचं, परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 4 मिनटं लिंक बंद होईल. म्हणजे परीक्षा जर तुमची 9 वाजता सुरू होणार असेल तर 8:56 ट्रायल पॅसेज बंद होतील, बरोबर. मग तुम्ही जर परीक्षा केंद्रावरतीच 9 वाजता पोहोचला तर आपल्याला ट्रायल पॅसेज मिळणार नाहीत. आपल्याला ट्रायल पॅसेज दिला नाही तर तुम्ही तिथल्या इन्स्ट्रक्टरला मागणी करा की आम्हाला ट्रायल पॅसेज द्या, कारण आपण लवकर गेलोय. प्रॅक्टिस टायमिंग काय असेल कशाचा? आपल्याला जो ट्रायल पॅसेज दिलेला आहे त्याचा 8:30 ते 8:56 पर्यंतच, 10:35 ते 10:56 पर्यंत, दुपारच्या बॅचमध्ये 12:45 ते 1:11 पर्यंत, 2:50 ते 3:11 पर्यंत, आणि जी संध्याकाळची बॅच आहे ती 4:50 ते 5:11 पर्यंत. याच वेळेमध्ये तुम्हाला ट्रायल पॅसेज देण्यात येतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रायल पॅसेज हे काही दिले जाणार नाहीत. परीक्षेची वेळ काय आहे, कोणते सेशन आहेत? तर आपल्याला एकूण 4 सेशन दिलेले आहेत, 4 सत्र दिलेले आहेत. पहिला सेशन हा 9 वाजताचा आहे, दुसरा 11, तिसरा 1:15 आणि चौथा 3:15. असे एकूण 4 सेशनमध्ये ही परीक्षा घेतली जाते. आता बऱ्याच वेळा असं होतं की सेशन सत्र थोडंसं लेट चालतं, म्हणजे सकाळचं 9 वाजताचं सेशन बरोबर भरतं. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात, सर 11चं सेशन आमचं 11:30ला झालं. थोडा मित्रांनो गडबड गोंधळ होत असतो, अर्धा तास पाऊण तास थोड्याशा परीक्षा लेट चालतात, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपण लेट पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू नका. जेवढं शक्य आहे तेवढा दिलेल्या वेळेच्या अगोदर तिथे पोहोचा. 1 तास तिथं थांबायला येईल, काहीही प्रॉब्लेम नाही. लेट एंट्री जर झाली ना तुमची मित्रांनो, तर आपल्याला परिणाम काय होतील? उदाहरणार्थ समजा परीक्षा जर आपली 9 वाजता आहे आणि विद्यार्थी 9:05 एंट्री झाला, तर आपल्याला जे काही ऑब्जेक्टिव्ह मधला वेळ आहे ना, तो ऑब्जेक्टिव्ह मधला वेळ कमी केला जाईल. म्हणजे ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला 25 मिनिटं दिली आहेत, तर त्या 25 मिनिटापैकी आता आपल्याला 20च मिनिटे मिळणार. कशासाठी? ऑब्जेक्टिव्हसाठी. त्यामुळे परीक्षा सुरू झाल्यानंतर 5 मिनिटांनी प्रवेश बंद होणार आहेत. उशीर करू नका. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं लवकर जावा, कारण ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. परीक्षेचा पॅटर्न काय असेल? आता मित्रांनो, तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये दररोज सराव करताय, LMS आहेत, लर्नर मॅनेजमेंट सिस्टीमवरती तुम्ही परीक्षा देत आहात, डेमो एक्झाम सुरू आहेत. याच्यामध्ये जो क्रम दिलेला आहे त्याच क्रमाने परीक्षा होणार आहेत. ईमेल असेल, ईमेल नंतर आपल्याला स्पीड पॅसेज दिला जाईल, स्पीड पॅसेज नंतर आपल्याला स्टेटमेंट दिलं जाईल, स्टेटमेंट नंतर आपल्याला लेटर दिलं जाईल, लेटर नंतर सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिले जातील. एकूण 5 टॉपिक आहेत आणि याच क्रमाने ते चालणार आहेत. या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, आपण स्पीड पॅसेजच्या संदर्भात आणि ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात आपल्या मेंबरशिपमध्ये सेपरेट बॅच बनवलेली आहे. या बॅचमध्ये आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सहकार्य केलेलं आहे. जसं की जवळपास 1,500 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत प्रत्येक विषयावरती. स्पीड पॅसेजचा विचार केला तर जवळपास 300 स्पीड पॅसेज आपण हे विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. जे काही मागील परीक्षेमधील आहेत, काही आपण तयार केलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अधिक सराव होईल. याच अनुषंगानं जर तुम्ही अद्यापही बॅच जॉईन केलेली नसेल तर खाली जॉईन बटन दिसते, त्याच्यावरती क्लिक करा. फक्त आणि फक्त 179 रुपयांमध्ये ही बॅच आहे.
या बॅचमध्ये तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला संपूर्ण कम्प्युटर फंडामेंटलचे लेक्चर त्या ठिकाणी दिसतील. त्याच्याबरोबर तुम्ही लाईव्ह लेक्चरसुद्धा आपण घेणार आहोत. अजूनही घेतलेले नाहीत, मात्र आपण येत्या काळामध्ये लाईव्ह लेक्चर घेणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्विंग घेणार आहोत, फक्त आणि फक्त लाईव्ह मेंबरसाठीच. यानंतर मित्रांनो, स्पीड पॅसेजचा नियम काय आहे? स्पीड पॅसेज सुरू होण्यापूर्वी 30 सेकंदाचा काउंटडाऊन सुरू होणार आहे. यामध्ये टायपिंग करता येणार नाही आणि 7 मिनिटे स्पीड पॅसेज टायमरच्या वेळेतच पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे 7 मिनिटांमध्ये स्पीड पॅसेज करणं गरजेचं आहे. 7 मिनिटांपेक्षा अधिक स्पीड पॅसेज होता कामा नये. मित्रांनो, परीक्षे दिवशी कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे? हॉल तिकीट असणं गरजेचंच आहे. फोटो असलेलं मूळ ओळखपत्र, तुमच्या आयडेंटिटी पाहिजे ज्याच्यावरती फोटो असेल. मूळ ओळखपत्र म्हणजे झेरॉक्स चालणार नाही, कलर झेरॉक्स चालणार नाही, ओरिजिनल अपेक्षित आहे. यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, कोणतंही चालेल, फक्त ज्याच्यावरती फोटो आत्ताचा असावा, व्यवस्थित दिसत असावा. आधार कार्ड मुळीच घेऊन जाऊ नका, कारण आधार कार्डवरचे फोटो बऱ्यापैकी क्लिअर नसतात. आणि तुम्ही आता समजा असाल FYला SYला आणि फोटो असेल तुमचा 2री 3रीतला, तर तो चालणार नाही. ज्यामध्ये तुमचा फोटो क्लिअर दिसतो, व्यवस्थित दिसतो, तेच घेऊन जावा ओळखपत्र. खरं तर विद्यार्थ्यांसाठी खूप खूप सूचना आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. वेळेत पोचा, सराव करा, ओळखपत्र विसरू नका, परीक्षेचे नियम पाळा, शांत राहून परीक्षा द्या. काहीही शंका असू द्या, बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. नक्कीच हा व्हिडिओ तुमचा महत्त्वपूर्ण वाटला असेल, तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.